गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजले 3:09. एक गाडी सीएनजी खाली बसले. आपण आहे घराच्या इथे निघतोय आणि बहुतेक माझी उबेरची रिझर्वेशन ट्रिप ॲक्सेस कॅन्सल झालाय. कारण 3 ट्रिप कॅन्सल झाल्या बहुतेक. त्याच्यामुळे असावं तर एकदा ऑफिसला जावं लागेल मला आणि ते ॲक्टिव्ह करून घ्यावं लागेल. कारण मी आता बघत होतो तर माझी ट्रिप ॲक्सेप्ट येत नव्हती, एरर येत होतं. मी स्क्रीनशॉट काढून ठेवलाय. उबेर ॲपचा काहीतरी इश्यू झालाय. माझं लॉग इनच नाही होते पेज. नेट वगैरे चालू करून बघितलं, ॲप रिस्टार्ट केला पण ते लॉग इनच नाही, आयडी घेतच नाहीये. आयडी म्हणजे तिथे टाकायचं ऑप्शनच येत नाही काय. तर सकाळपासून मी रिझर्वेशन ट्रिप पण ॲक्सेस करत होतो पण ते पण माझं घेत नव्हतं. बहुतेक मला असं वाटलं की ते कॅन्सल झालं असावं पण ते आता ॲप सुद्धा ओपन होत नाहीये. तर मला आता 10-10:30 वाजता ऑफिसला जावं लागेल आणि ओलाची फक्त एक राईड वाजली हिंजवडी, बाकी रॅपिडो काय वाजलं नाहीये. तर एवढं सकाळी निघलोय आपण 3:30 वाजता. 3 वाजताच निघलोय, 3:15ला. पण उबेरचा असा प्रॉब्लेम झाला आयडीचा. आता काय माहिती. कालपर्यंत व्यवस्थित चालू होतं. रात्री पण बघितलं मी, सकाळी रिझर्वेशन बघितलं 2:15 वाजता, 2:30ला. तर ॲक्सेप्ट होत नव्हतं. समथिंग एरर असं येत होतं. मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेत आणि लॉग इन करण्याचा प्रयत्न करतोय पण ते लॉग इनच होत नाहीये. तर आता इथं काय उपाय पण नाही. एवढ्या सकाळी एवढ्या पहाटे कस्टमर केअरला कॉल लावायला विषयच नाहीये. तर याचा डायरेक्ट ऑनलाईन गुगलचा नंबर घेऊन बघतो उबेरचा भेटते का कस्टमर केअरचा आणि बघूया लॉग इन करता येते का. लॉग इन काय ते ओपनच होत नाही ॲप. आता उबेरचा आयडी आपला चालू होत नाही तोपर्यंत आपल्याला ओलाच करावा लागणार आहे. तर फर्स्ट राईड आपण पिंपळे सौदागरपासून घेऊन आलो. 196 ऑनलाईन पेमेंट होतं कस्टमरचं, सोडलंय आणि इथं आता वेट करावं लागेल. आता वेट कसा करणार, तर या रोडला थांबलं तरच नंबर पडेल, नाही तर मग मला जागा सोडावी लागेल. तर बघू काय होते. पलीकडे थांबू आपण कारण इथे तर गाड्या कॅब फुल आहेत. कॅब भरपूर दिसतात. पार एंडपर्यंत आहे रोडच्या. बघा तुम्ही कसे थांबतात सकाळचे. आणि हे एअरपोर्टवाले येणार आणि सगळ्यांना हे करणार, इथनं काढणार. मग थांबायचं कुठं. ॲटलिस्ट तुम्ही ओलाचा ते एरिया जो आहे तो वाढवला पाहिजे. तर ठीक आहे, बघूया. आपण स्टेशनला गेलो आणि नंतर मग थोडा थांबलो तर राईड पडत होते. तर ओलाची आपल्याला वाकडची राईड आली 240 रुपयाची. घेतली आपण आणि 3 जण होती. तर आई, बायको आणि मुलगा, नवरा. तर असं होतं, मुलगा म्हणजे मोठा असेल, पुढं बसला. मला सगळे रस्ते सांगितले लास्टपर्यंत, इकडं तिकडं पार सोसायटीच्या दारापर्यंत पार नको केलं मला. इथं आपल्याला माहिती आहे, लोकेशन दिलंय ना तुम्ही, तर तिथं मी सोडतो ना तुम्हाला. तर लेडीज म्हणते नाही तुम्ही समोर बसा, त्यांना रस्ता सांगा. पार शिवाजीनगरच्या ब्रिज पासनं पार इकडून तिकडून वाकड, औंध, विशालनगर सगळं सांगितलं मला. ठीक आहे, असतं एखादं कस्टमर असं. तर आत्ता काय राईड पडत नाहीये. आज माझा दिवसच असं म्हणजे थोडंसं वेगळंच वाटतंय. कारण नेहमी कसं सवय आणि रिझर्वेशनचं ते काय उबेरचं काय माहिती, माझंच ओपन होत नाही. दुसरे आपले एक जोडीदार आहेत, त्यांना फोन केला, ते बोलले माझं चालू आहे. रिझर्वेशन ट्रिप पण छान होते आज, पण एक ऍक्सेप्टच होत नव्हतं. समथिंग एरर असं येत होतं. आणि आता तर काय ओपनच होत नाही ऍप. आता ते कस्टमर केअरकडे जाऊन मला पिंपळे सौदागरला आज अर्जंटली जाऊन करून घ्यावं लागेल. ते तरी नशीब का आपण एक ट्रेड घेतला होता, चांगला ट्रेड बसला. चांगला म्हणजे काल पण मी नंतर रात्री केले ट्रेड. मार्केट पडत होतं, काहीतरी न्यूज होती फॉरेक्सची. तर काल आपल्याला $30-35 आपण बुक केलेत, जवळपास 3-1 रुपये. आणि आज तर सकाळी एवढी मुवमेंट भेटली मस्त का मी पहिल्या ट्रेडलाच मला $44 भेटले. नंतर दुसरा ट्रेड एक केला, त्याच्यामध्ये $0.5 मी स्टॉप लॉस घेतला. जे प्रॉफिट आलं होतं त्याच्यातच थोडंसं. आणि नंतर आणखीन एक ट्रेड घेतला, त्याच्यामध्ये $9 $9.5 प्रॉफिट निघलं. टोटल मी आता $48.48 प्रॉफिटला आहे सकाळ. बघा तुम्ही, टाइम 6 पण नाही वाजले. आणि जर 87 रुपीजने विड्रॉल भेटतं, 90 रुपयाने डिपॉझिट आहे आणि 87 रुपयाने विड्रॉल भेटतं. तर 87 गुणेला 48.48 केलं तर 4,500 रुपये होतात.
आता तुम्ही विचार करा, गाडी चालवून मला 4,500 रुपये भेटणार आहेत का? पण हे फिक्स इन्कम आहे जी मी गाडी चालवतोय ते, आणि हे ट्रेडिंगचं वगैरे हे अपॉर्च्युनिटी आहे. पण ट्रेड करता आला पाहिजे. नॉलेज, आता मी नॉलेज घेतलंय त्याचं 3-3.5 वर्ष मी त्याला दिलेत, 4 क्लास केलेत स्वतः, आणि प्रॉपर माझं डेलीचे अनालिसिस वगैरे चालू असतं. युट्यूबला काही जणांना फॉलो करायचं, आपला पर्सनल अभ्यास करायचा, चार्ट अनालिसिस करायचं. तर त्याच्यामुळं आज मला त्याचा फायदा झाला. आज मला जरी उबेरकडनं काम नाही भेटलं, जरी माझी आयडी ओपन नाही झाली, तर पण मी माझं अर्निंग स्टॉप नाही झालं ना. मला अदर सोर्स ऑफ इन्कम कडनं मला 4,500 रुपये भेटले. मी म्हणतो 200 रुपये सोडून द्या, 4च भेटले. आणि इकडनं समजा मी आज ओला आणि रॅपिडोच केलं फक्त, इकडनं 1,000 रुपये भेटले, तरी माझं दिवसाचं अर्निंग एक 10-11 वाजेपर्यंत 5,000 रुपये होते. जे एखाद्या इंजिनियरचं तेवढं अर्निंग असते चांगल्या पोस्टवर असलेल्या, तर ठीक आहे, हरकत नाही. बिझनेस आणि नोकरी मॅच नाही होत कधीच. तर आपण आता इथं वाकडला आलोय दत्त मंदिराच्या चौकात, कसपटे वस्तीच्या अलीकडं. तर आपण इथं थांबू साईडला आणि राईडची वाट बघूया, कारण आता वाट बघण्याशिवाय गत्यंतर नाही आपल्याकडे. कारण उबेर असतं तर कंटिन्यू असतं, ओला आणि रॅपिडो थोडं स्लो झाले. ठीक आहे, हरकत नाही. जसं काम होईल, जेवढं होईल आपण आपल्या पद्धतीने करूया. आपण एक आयडिया केली, ऍप अनइन्स्टॉल केलं आणि परत इन्स्टॉल केलं, तेव्हा सगळ्या सेटिंग परत झाल्या. आणि जेव्हा नंतर लॉग इन केलं तर ते लॉग इन झालं. आता राईड वगैरे दिसतात येत. तर ठीक आहे, बराच वेळ लागला. मी म्हणतोय 3 वाजेपासून मी त्याच्याशी खेळतोय आणि आता 6 वाजता ते लॉग इन झाले. माझे 3 तास फास्ट वेस्ट गेले. जवळपास मी सांगतो 1,000 रुपयाचं अर्निंग आपलं कमी पडले. तर ठीक आहे, बघूया इथनं राईड कुठे जातोय आपण. पिंपळे सौदागर राहटणीच्या अलीकडनं आपल्याला एक राईड पडली होती एअरपोर्ट. 200-250 रुपये कस्टमरचं बिल झाले, 230 रुपये आपल्याला दिलेत. आणि इथं आल्या आल्या मी लगेच उबेर चालू केलं, तर आपल्याला एक हिंजवडीची राईड पडली आहे 400 काहीतरी, 435. तर आपल्याला किती भेटते काय माहिती. तर कस्टमर ऑलरेडी एरोमॉलला आहे. आपण आता निघूया एरोमॉलला आणि करूया ट्रिप कम्प्लीट. उबेरकडनं फर्स्ट राईड आजच्या दिवसाची. तर एअरपोर्टकडनं आपल्याला उबेरकडनं एअरपोर्टपासून आपल्याला राईड पडली हिंजवडी फेज 2 विप्रो कंपनीच्या इथे आहे. तर कस्टमरचं बिल बघा 681. कस्टमरने 700 रुपये दिले आपल्याला, पूर्ण 20 रुपये जास्त दिले. तर मला भेटले 432. 20 रुपये समजा हे पकडा, तर 450 रुपये भेटलेत आपल्याला 30 किलोमीटरचे. ठीक आहे, रेट व्यवस्थित होता. तर हेच जर सकाळी जर उबेर चालू असतं माझं, तर आज भरपूर काम झालं असतं. पण हरकत नाही, ठीक आहे. आपलं फोरेक्स मध्ये जुळलंय, चांगलं काम झालं. आज $59 मी बुक केले. जवळपास 5,000 रुपये मी तिकडं बुक केलेत. आणि इकडचे काय होतील ते होतील, बघूया किती स्ट्रेच करता येत. आता इथं तर काय पडलं नाही. आता मला फ्रेश व्हायचे आणि फेज 1 साईडला निघू, कारण इथं आता गर्दी चालू व्हायला सुरुवात होईल. पिकार्स 8 ऑफिस टायमिंग होते. ऑफिस टायमिंगच्या आधी इथनं बाहेर पडू दे, नाही तर मग इथं जाम मध्ये अडकलं ना, अर्धा तास अडकून बसते. फेज 1 वाकडत्या साईडला निघतो आणि बघूया कुठं राईड करतोय आपण. पुढं आलोय आपण स्टेशनला, कस्टमरला सोडले. स्टेशनची राईड भेटली होती आपल्याला वाकडपासून. 292 रुपये दाखवले होते, 284 आपल्याला दिलेत आणि 1126 असं काहीतरी झालेलं आहे. तर 1400 रुपयाचं काम आपलं झालंय. 145 किलोमीटर गाडी चालली आणि 9 वाजलेत. आता ट्रेन नाही वाटतं, कारण एक पण ट्रिप नाही पडली. तर मला लागली भूक. आता आपण मागं वळून 6 नंबरच्या इथं आपण नाश्ता करू आणि पुढं बघूया मग कुठं जातोय आपण. आपण होतो नाश्ता केला आणि सगळे ऍप ओपन केले. तर रॅपिडो कडनं राईड वाजत होत्या, तर थांबलो थोडंसं आणि आपल्या घराकडची राईड म्हणलं भेटल. तर आपल्याला भोसरी म्हणून आलं, सेक्टर 4 का 5 काहीतरी दाखवलं. तर असं इंद्रायणनगरला मी ऑलरेडी एकदा इथं आलो होतो. अल्ट्रा कंपनी त्याच्या साईडला कंपनी होती. तर तिथं कस्टमरला सोडायचं होतं. 270 रुपये दाखवले. म्हणलं चला घराकडचीच आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर 1644 रुपयाचं काम आपलं झालंय. 165 10 रुपये किलोमीटर प्रमाणे आजचं काही नाही. कारण उबेरचं सकाळी गडबड झाली, पण आज आपल्याला फोरेक्स जुळलंय. जवळपास 5,500 रुपयाचं आपण फोरेक्स मध्ये काम केलंय. $64 निघलेत आपल्याला. चांगलं काम झालं मी म्हणाल आज.
तर बघा तुम्ही, म्हणून मी सांगत होतो की एक्स्ट्रा काहीतरी पाहिजे, सेकंड सोर्स ऑफ इन्कम नेहमी पाहिजे. एखादा काही डिपेंडन्सी आली कुणावर तर मग नाही होत. तर मग तसंच आज झालं की उबेर बंद झाल्यामुळे मला ओलावर काम करावं लागलं. ओलाचे आज रेट भेटले नाही, तरी पण आता गाडी काढली आहे तर निघलो मी. 3 तासानंतर माझं ते सुरू झालं. मी ते सगळे ॲप वगैरे अनइन्स्टॉल केले, मोबाईल रिस्टार्ट केला, नेट बंद करून सगळं परत केलं, तेव्हा ते झालं. तर ठीक आहे, हरकत नाही. तर थोडं घरी लवकर जायचे काम आहे. आणि गॅस आता जाता गॅस घेतो भरून. 4 गाड्या CNG आहे. पेट्रोल टाकलं होतं आपण, 2 गाड्या पेट्रोल आहे. तर 1644 रुपयाचं काम आपलं झालंय. 450-500 रुपयाचा गॅस बसेल, त्याच्यावरती गॅस नाही बसणार. 1100 रुपये आपली बचत ओला उबेर कडनं. आणि माझं फोरेक्स सोबत जे मी केलंय, हे मी माझं अर्निंग सांगतोय, तर ते झाले 5,500 रुपये. तर 5,500 फोरेक्स मधनं 1100 रुपये तिकडनं, तर 6,650 रुपयाचं काम काहीतरी माझं प्रॉफिट आहे आजचं सगळं जाऊन खर्च. तर ठीक आहे, जुळवा, अभ्यास करा. मी स्वतः 3.5 वर्ष शेअर मार्केटला दिलेत, क्लास झालेत माझे 4, पर्सनल माझा 3.5 वर्षाचा अनुभव आहे. आणि एवढं करून मी घरी आता 2-3 तासानंतर दुपारनंतर आमचं घरी किराणाचं शॉप आहे, तिथं असतो. मग मी दुपारी 4च्या पुढं 4-4:30ला दुकानात बसायचं, ते रात्री 9 वाजेपर्यंत वडिलांना मी आराम देतो. तर असंच माझं रुटीन आहे, त्यासाठी मी सकाळी लवकर निघतो. तर आज तर आपण 3लाच निघलो होतो. आता ते उबेर ॲप थोडंसं प्रॉब्लेम झाल्यामुळं झालं नाही. तर रिझर्वेशन ट्रिपचं मला ते विचारायचे, तिकडे जाईल ते टायमिंगला, पिंपळे सौदागर वगैरे तिकडे गेलो का ते रिझर्वेशन माझं बहुतेक ब्लॉक झालेलं आहे. तर ते मला ऑन करून घ्यायला लागलं. आता मी निघतो CNG भरायला तिकडनं. मग पुढं मला घरी निघायचं लवकर, थोडंसं आलोय घरच्या साईडला, तर मग घरी निघतो.